नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 80वी. तेनाली या गावी एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव त्यांनी रामकृष्ण असे ठेवले. तो वर्षाचा झाला तेव्हा त्याचे वडील वारले. 3रे वर्ष संपताच त्याची मातोश्री पण मरण पावली. त्यामुळे रामकृष्ण अनाथ झाला. जिव्हाळ्याचे असे कोणी नसल्याने आसपासचे लोक त्याचा परामर्श घेऊ लागले. कोठे आंघोळ तर कोठे जेवण, कोठे खाणे तर कोठे झोप असे त्याचे घडे. पोरके पोर म्हणून कोणी जुने कपडे घालायला देत तर कोणी नवीन शिवून घालीत. आईबाप निवर्तल्यापासून रामकृष्ण सर्वांचाच झाल्यामुळे सर्व रामकृष्णाचे झाले. त्यामुळे भेदभावाला वाव मिळाला नाही. त्याचे सरळ हृदय आणि विनोदी वृत्ती असल्याने रामकृष्ण सर्वांना हवाहवासा वाटे. 8वे वर्ष लागल्यानंतर गावातील लोकांनी मिळून त्याचे मौजी बंधन केले. रोज तो कालिका देवीच्या जवळील तळ्यात स्नान करून संध्येला बसे. जवळच एक साधू राहत होते. रामकृष्ण निश्चिंतपणे संध्या करीत बसलेला पाहून त्या साधूला त्यांच्याबद्दल मोठे कौतुक वाटे. संध्या उरकल्यावर साधूने रामकृष्णाची बारकाईने चौकशी केली. रामकृष्णाकडून हकीकत समजताच साधूचे हृदय कळवळले. साधू म्हणाला, रामकृष्णा, तू म्हणतोस मी एक अनाथ आहे. तेव्हा या कालिका मातेला शरण जा, म्हणजे सनाथ होशील. मी तुला एक मंत्र सांगतो. सांगेन ती संख्या जपायची. मग तुला कालिका प्रसन्न होईल. तेव्हा तू न भिता हवे ते मागून घे. त्या गोष्टीला रामकृष्ण तयार झाला. साधूने देवीसमोर रामकृष्णाला बसावले. साधूने सुचविल्याप्रमाणे रामकृष्ण अत्यंत आदराने मंत्र जपू लागला. मंत्र जपता जपता तहान, भूक, झोप सर्व विसरून तो देवीच्या ध्यानात निमग्न झाला. त्यास कालिका प्रसन्न झाली. काय हवे ते माग, असे देवीने म्हणताच रामकृष्णाने डोळे उघडले व त्या समयी त्याला देवीला 1000 तोंडे दिसली. पाहता पाहता भिण्यापेक्षा तो खतखता हसू लागला. देवीने, काय रे, मला पाहून तुला भीती वाटत नाही का, असे विचारले. रामकृष्ण म्हणाला, तू जगाची आई आहेस, तशी माझी पण आहेस. आईला पाहून मुलाला भीती कशी वाटणार. देवी म्हणाली, तुला हसू आले याचे कारण काय. रामकृष्ण म्हणाला, आम्हा मानवांना एक नाक असून जोरात पडसे आल्यावर 2 हात सुद्धा पुरत नाही. तुला 1000 तोंडे आहेत आणि 1000 नाके आहेत. मग तुला 2 हात कसे पुरतील असे मला वाटले. देवी म्हणाली, रामकृष्ण, हा तुझा विनोदी स्वभावच तुला जगात कीर्तिवंत करील. माझे स्मरण ठेव, म्हणजे कोठेही गेलास तरी तुला कसलीही भीती बाळगण्याचे कारण उरणार नाही. यापुढे तू विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांच्या आश्रयाला जा. तुझे सर्व चांगले होईल. इतके बोलून तिने रामकृष्णाच्या मस्तकावर वरदहस्त ठेविला. त्या समयी रामकृष्णाने कालिका देवीची स्तुती आरंभिली. तेव्हा एकदम त्याला हसू आले. देवीने रामकृष्णाला विचारले, हसलास का रे. हे जगन्माते, प्रथम मी पाहताना तुला एक तोंड होते. तू माझ्यावर प्रसन्न झालीस तेव्हा मला तुझी सहस्त्र तोंडे दिसली. असे असता तुझे सामर्थ्य माझ्या लक्षात यायला हवे होते. पण त्यावेळी तुझी माझ्यावर अवकृपा होती. सूर्याच्या किरणांमुळे जसे सूर्याचे ज्ञान होते त्याप्रमाणे तुझ्या कृपेमुळेच आता मला तुझी ओळख पटू लागली आहे. प्रत्येकाला जन्म देणारी आणि पालन करणारी अशी तू जगन्माता आहेस, हे आज मला समजले. एवढे तुझ्या कृपेचे महिमान असता तुझ्या कृपेशिवाय होतो तेव्हा मी तुला काहीतरी बोलून गेलो. किती मी मूर्ख होतो असे वाटून मला हसायला आले. ज्याला धड बोलायला येत नव्हते तो मी आज तुझी स्तुती करण्यास सिद्ध झालो. तुझ्या कृपेचे वर्णन मी कोठवर करू, असे म्हणून त्याने देवीच्या चरणी मस्तक ठेविले. त्यानंतर तो विजयनगरचा रस्ता धरला. वाटेत असता त्याला आपल्या अंगावर फाटके कपडे, तेव्हा आपणास राजाची भेट कशी होईल असे क्षणभर वाटले. दुसऱ्या क्षणाला माझी कालिका माता समर्थ आहे असे म्हणून तो पुढची वाट चालू लागला. विजयनगरला पोहोचल्यावर एक भागवत राजवाड्यातील कृष्णलीला करून दाखविणार आहे ही बातमी त्याच्या कानावर पडली. तेव्हा आत आपला प्रवेश व्हावा या उद्देशाने त्याने पेंद्या होण्याचे ठरवले आणि मागचे केस सर्व पुढे आणून दोरीने बांधून घेतले. एकाच्या घरी गोपीचंदन मागून घेऊन कपाळाला टिळा लावला. हातात एक काठी घेतली आणि जंगलातील फुलांचा हार करून गळ्यात घालून खेळ संपता संपता तो राजवाड्याच्या महाद्वारापाशी गेला. त्याला पाहून कोण आहेस तू, असे द्वाररक्षकांनी विचारले. मी त्या खेळातलाच आहे, कृष्णाचा पेंद्या. तांब्या घेऊन गेलो होतो म्हणून उशीर झाला. लवकर सोडा, नाही तर खेळात रंग येणार नाही, असे रामकृष्ण म्हणाला. तुला सोडल्याबद्दल मला तू काय देणार, असे राजसेवकाने विचारले. मला जे देतील त्यातले निम्मे तुला देईन, असे सांगून तो तेथे निसटला. पुढच्या दाराला आणि एक राज्यसेवक होता. त्याने पण तुला आज सोडल्यास मला काय देतोस, असे विचारले. रामकृष्णाने त्याला पण पहिल्या सेवकाला दिलेलेच उत्तर दिले.
रामकृष्ण दिवाणखान्यात पोहोचला तेव्हा नुकताच खेळ संपून लोक निरोप घ्यायला लागले होते. रामकृष्णाने हळूच कृष्णाच्या मागे जाऊन त्याच्या मानेला टोचले. तेव्हा कृष्णाने ती तक्रार आपल्या मालकाला सांगितली. ते शब्द राजाच्या कानावर जाताच त्याने रामकृष्णाकडे टक लावून पाहिले. तेव्हा रामकृष्ण राजासमोर जाऊन उभा राहिला. कोण आहेस रे तू? मी कृष्णाचा पेंद्या आहे. कृष्णाच्या मानेला काठी का टोचलीस? दही खाऊन पुष्ट झालेल्या कृष्णाला माझ्या काठीने कितपत दुखते ते पाहण्यासाठी टोचले. हे ऐकताच सर्वांमध्ये एकदम हसे पिकले. पण भागवत मात्र रागाने लालबुंद झाला. तो राजाला उद्देशून म्हणाला, महाराज, या मुलामुळे आमचा खेळाचा भंग झाला, तेव्हा याला चांगली शिक्षा करा. त्या क्षणी राजाने सेवकाला बोलाविले आणि याला आत्ताच्या आत्ता चावडीवर न्या आणि 24 फटक्यांचा मार द्या असे सांगितले. ते ऐकून भागवताला आनंद झाला. लगेच तो मंडळींसह तेथून निघाला. इकडे रामकृष्ण कृष्णदेवरायाला म्हणाला, महाराज, आधी थोडे माझे ऐका. मी येतेवेळी द्वारपाल मला आत सोडेनात, म्हणून मी खेळातला पेंद्या आहे, मला वाट सोडा म्हणालो. तुला वाट सोडल्याबद्दल आम्हाला काय देणार असा त्यांनी प्रश्न केला. तेव्हा राजा मला जे देईल त्यातल्या तुम्हा दोघांना अर्धा अर्धा हिस्सा दे असे मी त्यांना वचन दिले आहे. करिता मला तुम्ही फटक्यांचे मार 24 देणार आहात, त्यापैकी 12 दोघांनाही वाटून द्या. तसे न केल्यास त्यांना मी फसविल्याप्रमाणे होईल. रामकृष्णाचे हे बोलणे ऐकून मुलगा मोठा हुशार दिसतो, तेव्हा याला आपण आपल्याजवळ ठेवून घ्यावे असे राजाला वाटले. पण पुन्हा थोडीशी परीक्षा पाहावी म्हणून तत्संबंधी पूर्वतयारी करण्यास त्याने सेवकांना आज्ञा केली. त्याप्रमाणे सेवकांनी राजवाड्याच्या बाहेरील मैदानात एक खड्डा खणला आणि अरुणोदय समयी रामकृष्णाला त्या खड्ड्यात उभे करून गळ्यापर्यंत माती घातली. राजाने त्या ठिकाणी कोणी जाऊ नका किंवा त्याला अन्नपाणी देऊ नका असा हुकूम फरमावला. 12 तास निघून गेल्यावर संध्याकाळच्या सुमारास म्हातारा परीट कपडे घेऊन राजवाड्यात येत असता दुरून ते दृश्य त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा कोण आहे ते पाहण्याची सहजच त्याच्या ठिकाणी कुतूहलता निर्माण झाली. त्यावर भराभरा जाऊन तो राजवाड्यात कपडे देऊन परत आला. तो थेट रामकृष्णापाशी गेला. परटाने प्रश्न केला, अरे बाबा, कोणत्या कारणास्तव ही शिक्षा तू भोगत आहेस? परटाचे ते बोलणे ऐकताच रामकृष्ण मोठाने हसला. परटाने हसण्याचे कारण विचारताच रामकृष्ण म्हणाला, आजोबा, मला कोणी शिक्षा दिली नाही. तुमच्यासारखा माझ्या पाठीचा कणा वाकला आहे. तो सरळ होण्याकरिता एका इस्माने उपाय सांगितल्यावरून मी प्रयोग चालविला आहे. परटाने प्रश्न केला, या उपायाने तुझ्या पाठीचा कणा सरळ झाला काय? मातीतून वर आल्याशिवाय ते कसे समजणार? असे रामकृष्णाने उत्तर दिले. परीट म्हणाला, मी माती उकरून काढतो आणि तुझ्या पाठीचा कणा सरळ झाला असेल तर त्या जागी मी उभा राहतो. मला तू पुरून टाक, म्हणजे माझ्या पाठीचा कणा पण सरळ होतो का पाहू. त्यावर परटाने माती उरकली. रामकृष्ण वरती आल्यावर त्याची पाठ सरळ झालेली पाहून परटाला पण आशा वाटली. लगेच तो खड्ड्यात उतरला. त्यावर मातीने खड्डा भरून रामकृष्ण कृष्णदेवरायासमोर जाऊन उभा राहिला. राजाने तू येथपर्यंत कसा काय आलास असा रामकृष्णाला प्रश्न करतात त्याने घडलेली सर्व हकीकत त्यास सांगितली. तेव्हा राजाने त्याचे कौतुक केले आणि तेव्हापासून आपल्या दरबारात त्याला ठेवून घेतले. देवीच्या आशीर्वादाप्रमाणे रामकृष्ण मोठ्या संकटातून विनोदी स्वभावामुळे बचावला. एके दिवशी कृष्णदेवरायाने वाड्यातील 12 लोकांना बोलावून घेतले आणि प्रत्येकाला एक एक मांजर आणि एक एक गाय दिले. इथून जरा परत घ्या प्रत्येक एके दिवशीपासून. एके दिवशी कृष्णदेवरायाने वाड्यातील 12 लोकांना बोलावून घेतले आणि प्रत्येकाला एक एक मांजर आणि एक एक गाय दिली आणि भरपूर दूध घालून मांजरांना तुम्ही पुष्ट करा व 1 वर्षानंतर मी सुचवीन त्या दिवशी आपापली मांजरे आणून माझ्यापुढे उभी करा. त्याबरोबर तुम्ही रोज एका खेपेस मांजराला किती दूध ठेवत होता तेही माझ्यासमोर ठेवून दाखवा. म्हणजे मांजर एका खेपेला किती दूध पिऊ शकतात हे मला पाहायला मिळेल. याप्रमाणे राजाने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येकजण आपापले मांजर घेऊन आले आणि प्रत्येकाने वाटी वाटी दूध आपल्या मांजरासमोर ठेवले. सर्व मांजरे भराभरा दूध पिऊ लागले. पण रामकृष्णाचे मांजर मात्र दुधाच्या वाटीजवळ गेले नाही. गेले आणि परत आले. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. राजाने रामकृष्णास प्रश्न केला, तुझ्या मांजराला घरी पोटभर दूध पाजून आणलेस की कसे? नाही असे रामकृष्णाने म्हणताच, तर मग मांजराला दूध म्हणजे अति आवडते असे असता तुझे मांजर दूध न पिता परतले कसे? तेव्हा रामकृष्ण म्हणाला, पहिल्या दिवशी मांजरासाठी म्हणून जेव्हा वाटीत दूध घातले तेव्हा ते अतिशय गरम होते. जरा थंड झाल्यावर मांजरापुढे ठेवणार होतो, पण लगेच मांजर कोणीकडून आले कोण जाणे. एकदम त्याने वाटीत तोंड घातले.
त्यावेळी त्याचे तोंड भाजले असावे आणि त्या भीतीने तेव्हापासून ते दूध पीत नसावे असे मला वाटले. तर मग मांजर एवढे पुष्ट कशाने झाले असे कृष्णदेवरायाने विचारताच, आमच्या घरी पुष्कळ उंदीर आहेत, त्यामुळे येता जाता त्याला खायला मिळते असे रामकृष्णाने उत्तर दिले. मग गाईचे दूध काय करतोस असा प्रश्न पुन्हा राजाने केला. तेव्हा मी, माझी बायको आणि माझी मुले मिळून दूध पितो असे रामकृष्णाने सांगितले. रामकृष्णाच्या अशा या विनोदी स्वभावामुळे कृष्णदेवरायाचे मन दिवसेंदिवस अधिकाधिक त्याच्याकडे वेधले गेले. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.